शिर्केने आपल्या माणसांना सांगितलेलं असतं, काही झालं तरी त्या भारतनगरमध्ये असलेल्या ऊर्जाच्या आईच्या घरातून पद्माला बाहेर काढायचं आणि गाडीत भरत थेट आपल्या त्या लोकेशनवर घेऊन यायचं. शिर्केंची माणसं म्हणत असतात, शिर्के साहेब नका काळजी करू, तुम्ही तुम्ही दिलेलं आत्तापर्यंत एकही काम कधी फेल गेलंय का? त्यावर शिर्के म्हणत असतात, नाही गेलंय, पण हे गेलं तर तुम्हालाही जिवंत ठेवणार नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर शिर्केच्या माणसांना कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला हे काम खूपच लक्षपूर्वक करावं लागणार आहे. आता शिर्केची माणसं भारतनगर चाळीच्या बाहेर लक्ष ठेवून असतात की पद्माला नेमकं कसं इथून गायब करायचं. त्याच वेळेला आपण पाहतोय आता पद्माला पूर्वा म्हणजेच ऊर्जाची आई म्हणत असते, पद्मा तू घरातच थांब, मी जाऊन भाजी वगैरे घेऊन येते. त्यावर पद्मा म्हणत असते, नको काकू, तुम्ही कुठे नका जाऊ. त्यावर ऊर्जाची आई म्हणत असते, अगं असं काय करतेस पद्मा, इतके का घाबरतेस तू? आता तू आमच्या घरात आहेस, भारतनगर चाळीत, आणि इथे येऊन कोणीही तुला त्रास देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, काकू तरीही मला भीती वाटते. त्यावर पद्माला आता ऊर्जाची आई म्हणजेच पूर्वा म्हणत असते, हे बघ, मी एक काम करते, हवं तर इथे दळवी काकूंना बसवून जाते. त्यावर पद्मा म्हणत असते, नको नको, तुम्ही जाऊन या. आता पूर्वाची आई तिथून जाते भाजी आणायला. आता पूर्वा घरातून बाहेर पडली आहे म्हणजे पद्मा एकटीच असणार असा अंदाज बांधत शिर्केच्या माणसांनी पूर्वाच्या घरात एंट्री केलेली असते. समोर बसलेली पद्मा घाबरते. पद्मा म्हणत असते, कोण आहात तुम्ही? त्यावर शिर्केच्या माणसांनी पद्माच्या तोंडाला कापड बांधत तिचा आवाज होऊ नये म्हणून तिला आता तिथून बांधून उचलून नेलेलं असतं. चाळीतल्या लोकांना कळत नसतं काय चाललंय. आता त्या चार गुंडांपुढे चाळीतले लोक एकदमच घाबरलेली असतात, कुणीही पुढे जायची हिंमत करत नसतं. आणि अशातच आता शिर्केच्या माणसांनी पद्माला गाडीत भरत तिथून थेट गाडी समोरच्या दिशेने पळवायला सुरुवात केलेली असते. पद्मा खूपच प्रतिकारक करत असते, पण काहीच फरक पडत नसतो. इकडे आपण पाहतोय आता थोड्या वेळाने पूर्वा घरी आल्यावर चाळीतल्या लोकांनी सगळं काही पूर्वाला सांगितल्यावर पूर्वाला एकच धक्का बसतो आणि लगेचच आता पूर्वा ऊर्जाला फोन करते. ऊर्जा म्हणत असते, काय ग आई, तुझा आवाज इतका घाबरलेला का वाटतोय? त्यावर पूर्वा म्हणत असते, ऊर्जा, पद्माला काही लोकांनी इथून किडनॅप करून नेलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आई आलंय माझ्या लक्षात, तुला नेमकं काय म्हणायचंय, नको काळजी करूस तू, मी बघते काय करायचं ते. आणि अशातच आता ऊर्जा खूपच विचार करत असते. त्याच वेळेला तिथे आलेल्या शौर्याने ऊर्जाला विचारलेलं असतं, ऊर्जा काय झालंय, तू इतकी घाबरलेली का दिसतेस? त्यावर ऊर्जाने असं म्हटलेलं असतं, माझ्या या घाबरण्याचं कारण म्हणजे हर्षवर्धन. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, हर्षवर्धन, डॅड बद्दल नेमकं काय बोलायचंय तुला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, पद्माला किडनॅप करण्यामध्ये हर्षवर्धन जहागीरदार यांचाच हात आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काही कळेल असं बोल. त्यावर ऊर्जाने सगळं काही समजेल अशा भाषेमध्ये शौर्याला सांगितलेलं असतं की माझ्या आईच्या घरातून पद्माला काही लोकांनी किडनॅप करून नेलंय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे तुला असं म्हणायचंय का हे सगळं डॅडने घडवून आणलंय? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो शौर्य, हो, हे सगळं जहागीरदार म्हणजे हर्षवर्धन जहागीरदारनेच घडवून आणलंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, काही एक काय बोलतेस तू? प्रत्येक वेळेला काही घडेल तर ते सगळं माझ्या डॅडनेच घडवलंय असं तुला का वाटतं? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, कारण या वेळेला जे काही घडलंय ना, ती सगळी सिच्युएशन पाहता मी खात्रीपूर्वक सांगू शकते, हा सगळा डाव हर्षवर्धन जहागीरदारचाच आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला माझ्या डॅडवर तू अशा प्रकारचा आरोप करतेस, हे मला अजिबातच आवडत नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, इथे आवडणं आणि न आवडणं हा विषय नाहीये, जरा समजून घे मला काय म्हणायचंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, अजिबातच नाही, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये माझ्या डॅड विरोधात. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग तर एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या प्रकरणात तू लक्ष घालू नकोस,
मी एकटी समर्थ आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, पण एक गोष्ट तूही लक्षात ठेव, जो आरोप तू माझ्या डॅडवर केलायस ना, तो जर खोटा ठरला तर काय करणार आहेस तू. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मी केलेला आरोप खोटा ठरूच शकत नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, चल मी तुझा नवरा म्हणून तुला या कार्यामध्ये तुझी मदत करीन, पण लक्षात ठेव, उद्या जाऊन जर हर्षवर्धन जहागीरदारवर केलेले आरोप खोटे ठरले तर तुला त्यांची हात जोडून माफी मागावी लागेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे चालेल, तू म्हणतोस तसा मी करायला तयार आहे, पण तशी वेळ येणार नाही याची मला खात्री आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र शौर्य म्हणत असतो, बघा विचार कर, मागे फिरायचं नाही, उद्या जर तुझ्या मनासारखं काही घडलं नाही तर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तू मला इतकंच ओळखलंस का, आतापर्यंत कोणत्याही मी माझ्या शब्दातून मागे फिरले आहे का. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे चल बोल आता काय करायचं. आता ऊर्जाने शौर्यला जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर शौर्य आपल्या काही माणसांना फोन करतो आणि बारकाईने यामध्ये लक्ष घालायला सांगतो. शौर्याची माणसं यात लक्ष घालत असतात, पण त्यांना प्रॉपर काही माहिती मिळत नसते. इकडे आपण पाहतोय आता शिर्केच्या माणसांनी हर्षवर्धनने सांगितलेल्या जागी पद्माला आणलेलं असतं. पद्मा खूपच घाबरलेली असते. ती म्हणत असते, मला सोडा, मला का आणलं इथे. त्यावेळेला तिथे असलेला एक व्यक्ती म्हणत असतो, तुला इथे गप्प बसायचंय, शहाणपणा करू नकोस. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता 2-3 गाड्या आलेल्या असतात. एका गाडीतून हर्षवर्धन जहागीरदार, तर दुसऱ्या गाडीतून शिर्के आणि तिसऱ्या गाडीतून विक्रांत हा एकदम लग्नाच्या सूट बूट मध्ये तयार होऊन आलेला असतो. हे सगळं पाहिल्यानंतर आता पद्माच्या पायाखालची जमीन सरकते. पद्मा खूपच घाबरलेली असते. तिला कळून चुकलेलं असतं की आता आपली या ठिकाणाहून सुटका फक्त एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे ऊर्जाताई. पण ऊर्जाताईला आतापर्यंत कळालं असेल का मी इथे आहे म्हणून, असा विचार आता पद्मा करत असते. त्याच वेळेला आपण पाहतोय आता हर्षवर्धन जहागीरदार पद्माच्या समोर येत पद्माला म्हणत असतात, काय पद्मा, मनाची तयारी केली आहेस ना. त्यावर पद्मा खूपच घाबरलेली असते. पद्मा म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, मला माझी ऊर्जाताई हवी आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तुला लग्न विक्रांतशी करायचं आहे, त्या ऊर्जाशी नाही. प्रत्येक वेळेला ऊर्जा ऊर्जा करू नकोस. आता लग्नानंतर तुला विक्रांत करायचंय. हे वाक्य ऐकूनही आता हर्षवर्धनला पद्माने अजिबातच रिप्लाय दिलेला नसतो आणि पद्मा तिथेच बसून रडत असते. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाने आपल्या तपासाची चक्र फिरवलेले असतात. पोलिसांच्या मदतीने ऊर्जा त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेली असते जिथे हा सगळा कार्यक्रम होणार असतो. आता त्या भल्या मोठ्या गेटवर आधीपासूनच 4 ते 5 बाउन्सर उभे असतात. ते ऊर्जाला आत जाऊ देत नसतात, कारण त्यांना तसं सांगण्यात आलेलं असतं की इथे कोणालाही आतमध्ये एंट्री देऊ नका. आता ऊर्जाने खूपच प्रयत्न केल्यानंतर ऊर्जाने शौर्यला फोन केलेला असतो, शौर्य मी तुला म्हटलं होतं ना, पद्माला त्या ठिकाणाहून किडनॅप करण्याचं काम हर्षवर्धन जहागीरदारचंच आहे. बघ आता मी ज्या ठिकाणी पोहोचली आहे ना, त्या ठिकाणी आधीच फुल बाउन्सवरचा बंदोबस्त करण्यात आला आहे, मला आत सुद्धा जाऊ देत नाहीयेत. आता शौर्य म्हणत असतो, कुठे आहेस तू. मग शौर्यही ऊर्जाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो आणि मग ते दोघंही आत जाण्याचा प्रयत्न करतात. त्या बाउन्सरने दोघांनाही अडवलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्याने आता हर्षवर्धन जहागीरदारला फोन केलेला असतो. हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, ऊर्जाच्याच बोलण्यावरून शौर्यने मला फोन केला असेल म्हणून आता हर्षवर्धन शौर्याचा फोन उचलत नसतो. मग शेवटी ऊर्जाने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलिसांच्या मदतीने बाउन्सरना तिथून हटवत आतमध्ये एंट्री केलेली असते. आतमध्ये जाताच लग्नाचा थाट पाहून शौर्य म्हणत असतो, ऊर्जा म्हणजे तू जे काही बोलत होतीस ते अगदी खरं आहे तर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य ते खरंच आहे, पण आधी आपल्याला पद्माला शोधायचं आहे. आता तिथून पद्माला शोधण्यासाठी हे तिघही आत जात असतात. त्याच वेळेला हर्षवर्धन जहागीरदारला
गेटवरून बाउन्सरने फोन केलेला असतो, सर पोलीस आले त्यामुळे आम्हाला कोणालाच अडवता आलं नाही. तुमचा मुलगा शौर्य आणि तुमची सून ऊर्जा आतमध्ये शिरले आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनने शिर्केला म्हटलेलं असतं, आधी इथून पद्माला गायब करा. पद्मा इथे आहे हे कोणाला कळताच कामा नये. लगेचच आता शिर्केने आपल्या माणसांना सांगितलेलं असतं, पद्माला लगेचच इथून गायब करा. आता पद्माला पुन्हा एकदा गाडीत भरून मागच्या साईडला नेऊन ठेवलेलं असतं. आतमध्ये शिरलेली ऊर्जा आणि शौर्य सगळं काही तपासतात, पण तिथे पद्माच सापडत नाही. त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, ए ऊर्जा शिंदे, स्वतःला काय समजतेस तू? खूप मोठी वकील आहेस का तू? माझ्या समोर ज्युनियर आहेस तू, विसरायचा नाही. तुझ्या समोर भला मोठा पहाडासारखा हर्षवर्धन जहागीरदार उभा असताना स्वतःला शहाणपणा आहे असं समजतेस का तू? हे सगळं वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला इतका घाम का फुटलाय? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? असं तसं बोलल्यानंतर आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तू आता प्रश्नांचा भडीमार करून डॅडना तुझ्या प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू काय म्हणाली होतीस, इथे पद्मा सापडेल, बघ आहे का पद्मा? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, पद्मा माझ्या घरी सुद्धा नाहीये आणि तिथून तिला काही लोकांनी किडनॅप केलंय, चाळीतल्या लोकांनी सांगितलंय, आणि पद्मा इथेही नाहीये. शौर्य, कळतंय का तुला? म्हणजे आपण आतमध्ये शिरलो त्यावेळेला इथून आधीच पद्माला गायब करण्यात आलंय. त्यावर शौर्यला आता हर्षवर्धन म्हणत असतो, तुझी बायको ना बावट झाली आहे, तिला काहीही सुचतं. शौर्य बघ, विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हिला घटस्फोट दे आणि अर्पिताशी लग्न कर. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, वाह, काय सल्ला देताय स्वतःच्याच मुलाला, स्वतःच्या सुनेसमोर. आणि अशातच आपण पाहतोय तिथे विक्रांत तयार होऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो, कधी लावायचं लग्न माझ्याशी पद्माचं, करा सुरू. आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, पाहिलं शौर्य, आता विक्रांत येऊन काय बोलला याचा अर्थ पद्माला इथेच आणण्यात आलंय. विक्रांत बोल, पद्मा कुठं आहे? त्यावर विक्रांत म्हणत असतो, ही इथं कशी आली? आणि अशातच आता हर्षवर्धनने कपाळावर हात मारून घेतलेला असतो की या विक्रांतने पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, डॅड काय चाललंय हे सगळं? म्हणजे पद्मा इथेच आहे तर? त्यावर हर्षवर्धनला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं आणि हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं की आता काही खरं नाही. आता हा शौर्य देखील या ऊर्जाला आपली पूर्ण मदत करणार. आणि तेवढ्यात शौर्यने पोलिसांच्या मदतीने संपूर्ण तो बंगला पिंजून काढलेला असतो. तर त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक 4 व्हीलर उभी असते, त्याच्यामध्येच पद्मा आहे. हे जेव्हा शौर्य आणि ऊर्जाला कळतं तेव्हा त्या दोघांनी तिला तिथून सुखरूप बाहेर काढलेलं असतं. पद्माकडून सगळं विचारपूस केल्यानंतर पद्माने सांगितलेलं असतं की काकू घराबाहेर भाजी आणायला गेले असताना मला ह्या लोकांनी किडनॅप करून आणलं आणि मला विक्रांतशी लग्न करायला भाग पाडतायत. हे सगळं ऐकल्यावर शौर्य आता म्हणत असतो, ऊर्जा, म्हणजे जे काही तू बोलली होतीस ते अगदी खरं आहे तर? डॅड, तुम्ही असं कसं वागू शकता? म्हणजे तुम्ही पद्माला किडनॅप करून आणून विक्रांतशी लग्न लावल्याचा सगळ्यांसमोर एक प्रकारे दिखावा करणार होतात. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य गप्पा बस, तुझ्या या बायकोला आवर घाल, प्रत्येक वेळेला तिचा शहाणपणा चालून घेणार नाही मी. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, डॅड, मुळात मला तुम्हाला डॅड म्हणायला लाज वाटते. अहो का असं वागताय तुम्ही? आत्तापर्यंत तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एकही केस हरला नाहीत असं तुम्ही म्हणता मोठं छाती ठोकून ना, पण मला कळून चुकलंय की तुम्ही मोठी लबाडी करून केस जिंकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशाने तुमच्या पाठीमागे पुण्याचं नाही तर पापाचं घबाड येणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए दीडशाण्या, गप्प बसा. या ऊर्जाच्या नादी लागून माझं डोकं फिरवण्याचं काम करू नकोस, नाहीतर लक्षात ठेव, मी हर्षवर्धन जहागीरदार आहे, तुलाही घरातना बाहेर काढून टाकेन. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, डॅड ठीक आहात ना तुम्ही? ठीक आहात ना? काय म्हणताय तुम्ही? मला तुम्ही घराबाहेर काढणार? अहो जरा तरी विचार करा, मला घराबाहेर काढायच्या आधी स्वतःचा विचार करा.
खरंच तुम्हाला हे जमणार आहे का? हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो. मी शौर्याशी असं कसं बोलू शकतो? आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार, आता मी तुमच्या विरोधात केस करणार आहे की तुम्ही पद्माला किडनॅप करून आणलं आणि तिच्यावर तुम्ही बळजबरीने लग्न लावण्याचा जो काही प्रसंग आणत होतात. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, ए ऊर्जा, असं काही करायचं नाहीये. आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, ए पद्मा, पद्मा कुठे निघालीस तू? ये इकडे, तुझं माझ्याशी लग्न होणार आहे आणि तू इथून पळतेस काय ग? तेवढ्यात विक्रांतला शौर्यने सणसणीत थोबाडीत दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, शहाणपणा करू नकोस, नाहीतर एका फटक्यात गार करीन तुला. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, तुझा बाप समोर उभा आहे म्हणून शहाणपणा करतोयस काय? तुझ्या बापापेक्षा माझा बाप मोठा आहे, लक्षात ठेव. आमदार आहे तो, आमदार, काय करेल ना सांगता येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, गप्पा बसा, शहाणपणा करू नका, कोणाचा बाप किती मोठा आहे ना वेळ आल्यावर कळेल. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आता मी तुला म्हटलं होतं ना त्याप्रमाणे तुला करावं लागेल. त्यावर शौर्य म्हणत असतो, काळजीच करू नको, तू सांगितल्याप्रमाणे मी करणार आणि या हर्षवर्धन जहागीरदारला त्याची लायकी दाखवणार. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, काय म्हणालास तू? स्वतःच्या बापाची लायकी काढणार तू? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, हो, काढावी लागणार आहे, कारण तुमची मस्ती वाढत चालली आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला असं वाटतं की तुम्हीच खरे आहात, पण तुम्ही खरे नाही, तर महा खोटारडे आहात. आणि तुम्हाला आता पूर्णपणे नेस्तनाभूत केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांचीच गोची झालेली असते आणि सगळेच एकदम डंबारलेले असतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला